बसलं एकदाच. झाली मराठीची ओळख झाली? अरे नाही बाई, हे एकदम डेंजर आहे. हे मराठीत असं असतं काय? काना द्या, मात्रा द्या, वेलांटी. याच्यापेक्षा आपली इंग्लिशच एकदम इझी आहे. एवढी सोपी नाहीये मराठी भाषा. अजून खूप काय 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 शिकण्यासारखं आहे यात. हे मराठीचं व्याकरण ना खूप सोपं आहे. आपण सुरुवातीपासून बघायला गेलो ना. झाले कोचिंग क्लासेस झाले तुमचे? आय गेस आपण इथे थांबण्यात काहीच अर्थ नाहीये. वाट बघूया ना. नाही नको, त्यापेक्षा आज जाऊन दुसरी कामं करूया. हा सिस्टर, भाई भाई तुम्ही दोघी आज जा. कोणी आलं तर आपण घेऊन येतो ना आतमध्ये. नाही नको, तू जा. काही लागलं तर पप्या फोन करेल. ओके सिस्टर, येतो. हे बाप्पा ऐक ना, जरा खाऊन घे. सकाळपासून भटकतोयस कामासाठी. चल. अरे वा, फ्री. वेलकम सर, वेलकम. एक मिनिट, एक फोन करतोय. हो हो शुअर. हॅलो हॅलो, सचिन माने. अरे मस्त ऑफर आहे इकडे. सर वगैरे म्हणून नको. साला एक नंबरचा फुकटा माणूस. कुठेही फ्री दिसला की येतो तो इकडे. अगं पण हा तुमचा ना, त्या दिवशी त्याने केक्स खाल्ले होते, दिले होते अगं पैसे, आणि टीप पण दिली होती वरून. त्याने सांगितलं होतं ना त्या दिवशी त्याचा घोडा रेस मध्ये जिंकला होता म्हणून. मला नाही वाटत दररोज त्याचे घोडे जिंकत असत. पण काही खाल्लं नाही तर येऊन बसू तरी दे. हॉटेल कसं असं भरलेलं दिसायला पाहिजे. अरे ये लवकर, ये लवकर ये. हा हॅलो सर. अरे तुम्ही त्या केक वाल्या ना? हो हो, केक वाली. आय एम सावी. हा, छान आहे नाव, सावी. आणि तुमच्या सोबत असतात ते कोण? कुलूप का? नाही नाही, कुलपेश. नाही नाही, कुलूपराव. झालं? नाही, अजून एक राहिलं, कुलपेंद्र. आज काय आहे की नाही स्पेशल वगैरे? हो आहे ना. आनंदी, सरांना आत घेऊन जा. या ना सर, या. चला. मग काय कलीची वजरी फ्राय वगैरे आहे की नाही? हा मस्त. मी काय बोलतो सिस्टर, तुम्ही मगाशी बघा काहीतरी बोलत होतात की हॉटेलमध्ये गर्दी असणं महत्वाचं आहे. हो ऑफकोर्स महत्वाचं आहेच. जेव्हा हॉटेलमध्ये गर्दी नसते ना, तेव्हा लोकांचा काय समज होतो की या हॉटेलमधलं जेवण चांगलं नाही. पण हेच जर गर्दी असेल ना, तर त्यांना असं वाटतं हॉटेलमधलं जेवण उत्तम आहे. गर्दीला गर्दी ओढत असते, लक्षात ठेव. गर्दीला गर्दी ओढत असते. ऍड्रेस. अरे मला हॅलो हॅलो. खयाली पुलाव. हॅलो. हा खयाली पुलाव. हा बोला बोला बोला. येस बेस. काय हाउ कैन आई हेल्प यू? यस खयाली पुलाव. पनीर पुलाव. अरे मिलेगा ना साहिबा. पनीर पुलाव भी मिलेगा, साथ में फ्राइड पापड़ भी मिलेगा, और कोशिंबीर भी. हाँ कुकुम्बर मिलेगा, वो सब. यस यस. हाँ ओके, लगेच पाठवतो. ऍड्रेस लिहून घे. हे घे याच्यात लिहून. हा या बोला. 604 पारिजात. ओके. यस सर, थँक्यू. बाय बाय. हे ओपनच नाही करता आलं. 604 पारिजात. लक्षात आहे. अरे एक पनीर पुलाव, उसके साथ फ्राइड पापड़ और कोई मेरी पार्सल. येस सर. काय आणू? फास्ट आहे एकदम. फास्ट. ओ फास्ट आहे तुमचा. उपवास आहे यांचा. मग काय आणू? साबुदाणा वडा, उपवासाची मिसळ आहे. काय आणू बोला? वायफाय फास्ट आहे, जबरदस्त फास्ट आहे. सॉलिड. बलिदानो.
मी सांगते तुला, हा असा पूर्ण उपवास करणारा देवाच्या श्रद्धेमुळे नाही, पैसे वाचवावेत म्हणून. आणि जिथं फुकट खायला मिळेल ना तिथे बघायचं कसा उपवास सुटतो. मी सांगते सावी तुला, आपण याला हाकलून देऊया, काही मागोडा नाहीये. इट्स ओके. असं किती वेळ बसून राहील? थोड्या वेळानं काही ना काहीतरी मागवेल असतो, आय एम शुअर. विठ्ठला, इच्छा पूर्ण होऊ दे तिची. या मग हे चल साहेबा. भाई ऐक ना, ऐक ना, एक काम करतोय, एवढंच पार्सल आहे भाई. हा जवळच आहे, मी एकटं जातो पटकन बाईकवर आणि पटकन येतो परत. हा व्हॉट यू टॉकिंग साहेबा, अरे पहिली ऑर्डर आहे आपली. इट्स अ बिग थिंग. तुला माहितीये का, कार असती ना तर सावी आणि आनंदीला पण घेऊन गेलो असतो. बाईक आहे, काही बात नाही, चल हम दोनों चलते. साहेबा पहिली होम डिलिव्हरी, चल चल. अरे भाई बाईक सुद्धा आपली पहिलीच आहे, खूप कष्ट करून घेतलीये, वॉर्ड बॉय म्हणून काम केलंय वर्षभर, पैसे सेव्ह करून करून कॉन्ट्रीब्युशन काढून बरोबर घेतलीये. त्यामुळे आम्ही दोघं असे एकत्र वापरतो ती बाईक. शूट काय भाई, भीती वाटते. कसली? अरे तू बाईक मी चालवतो ना बाईक भाई. तसंही होम डिलिव्हरीची आयडिया माझी होती. हा बरोबर आहे, पण ऑर्डर कोणी घेतली? चल. पण मुंबई जास्त कोणाला माहितीये? हा बरोबर आहे, पण हॉटेल चालवायचं कोणाला माहितीये? इतकी दिवस हॉटेल कोण चालवत होतं? त्या जागेचा मालक कोण आहे? भाई तू जागेचा अर्धा मालक आहे. ओके ठीक आहे चालेल. एक काम करूया, आजपासून अर्धी ऑर्डर्स तू पोहोचव, अर्ध्या ऑर्डर्स मी पोहोचवेन, पण आजची ही पहिली ऑर्डर मीच पोहोचवणार अँड दॅट्स फायनल. चल चल बस बस. भाई नीट चालवशील ना? साहिबा, गोवा में सिर्फ 3 चीजें चलती, बी से बियर, बी से बेकरी और बी से बाइक. बियर सायरसला झेपत नाही, पण बेकरी आणि बाईकच्या बाबतीत आपला हात कोण धरू शकत नाही. चल बस, हे घे, हे माझा हेल्मेट घे. डोंट वरी, आय टेक केअर ऑफ हर. ओके स्वीटी, आपण जाऊया. हा हळू हळू भाई, हळू हळू हळू. पहिली डिलिव्हरी. नेम करेक्ट, जगन्नाथ मोरे. मोरे बेल वाजव ना. मोरे 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 मोरे. I like this rhythm. साहेबा, होममेड अळू. हळू अळूची पाण्यात ना? मी लाल लाल. परत. येतात येतात. उघडत का नाहीये दार? उघडतील हॅव सम पेशन्स. अरे बाकी काम आहेत ना. हो हो. परत एकदा वाचतो. दोन गोष्टी आहेत भाई. एक तर हे टॉयलेटला गेले असतील खूप वेळ, नाहीतर मग आपल्याला उल्लू बनवलं असेल. अरे हो मग काय बाई, दुसऱ्याचं नाव घ्यायचं आणि ऑर्डर द्यायची काहीतरी, आणि मग नंतर सांगायचं की नाही आम्ही काय मागवलंच नाही. अरे नाही साहेबा, हे सगळे प्रकार आमच्या गोव्यामध्ये होतात. मुंबईत वेळ कोणाला यार एवढं सगळं करायला? उघडत का नाहीये? ओरडू का जोर? नाही. अरे कम ऑन, डिसेंट मॅन, खायला बोला प्लीज.
एकदा परत बेल वाजव. बाई बास आता बिल, परत ते इलेक्ट्रिसिटीचं बिल पण मागतील आपल्याला. चल बाई सोड, निघूया. एक काम कर ना साहेबा, ते फोन कर ना, ज्या नंबरवरून कॉल आलाय त्या नंबरवर फोन कर ना. अरे काल बापाचा नंबर. बापाचा फोन तुला दिवसात 10 वेळा येत असतो. जो आलेला आहे अननोन नंबर त्याच्यावरती बघ ना. हा ठीक आहे. रिंगिंग 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 रिंगिंग. अरे हो भाई थांब ना. हो 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 हो. रिंगिंग आन्सरिंग. अरे रिंगिंग आहे पण आन्सरिंग नाहीये. 2 मिनिटं थांब जरा बाई, कळू दे रे काय चाललंय इथे. बाई मला पण काहीच कळत नाहीये ना, मी तुझ्या बरोबर आलोय ना. बाई थांब ना जरा. साहेबा थांब डाऊन यार. काहीच नाही, उचलत नाहीये बाई. त्यांनी नक्की आपल्याला उल्लू बनवलं. पहिली ऑर्डर बाई, पहिली होम डिलिव्हरीची ऑर्डर, आणि असं बाई या माणसाला सोडत नाही आपण. बघ तू. अरे एक सेकंड. हॅलो, कोणी आहे का? हो आलो आलो. हो मग या. हो आलो आलो. हॅलो. जय महाराष्ट्र. तुम्ही ऑर्डर 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 ऑर्डर. वकील? ना वकील ना. हा सायरस आणि हा पप्या. मग ते ऑर्डर ऑर्डर. अरे बाई ते हे खयाली पुलाव. पण मी पनीर पुलाव मागवला होता. हो आहे, आणलाय. आणलाय. मग ते खयाली पुलाव म्हणाला. खयाली पुल. अरे ते अच्छा हा, ते आपल्या हॉटेलचं नाव आहे बाई, खयाली पुलाव. 4.5 स्टार त्याला मिळालेले. तर ते तुम्ही बाई तिथून ऑर्डर केली ना, तर ते पनीर पुलाव. अच्छा बरोबर. काय वयोमानाप्रमाणे लक्षात राहत नाही माझ्या. या ना आत या. नाही आत नाही बाई. हे काय पार्सल घ्या, पैसे द्या बाई, आपल्याला जायचे काम आहेत. या आत या. मी काही खाणार नाही तुम्हाला. तुम्हाला खात असतो तर पनीर पुलाव कशाला मागवला असता. अंकल पनीर नाईस. नाही चांगलं आहे, पण बास आता. ते हे तुम्ही घ्या पार्सल, पटकन पैसे द्या, आपल्याला जायचंय. खरंच खूप काम आहेत बाई. पैसे पैसे आणायला गेलाय माझा नातू. ते डेबिट कार्ड घेऊन गेलाय. ओके. तो यायला वेळ लागेल. मला वाटलं
तुम्हाला यायला वेळ लागेल. पण तुमची डिलिव्हरी भलतीच फास्ट निघाली हो. अरे अंकल, खयाली पुलाव नाम है होटल का. पुलाव का ख्याल आने से पहले ही ऑर्डर एकदम रेडी. या 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 या. काय आहे की तो पैसे घेऊन येईपर्यंत काका तुम्ही खूप छान बोलता, पण भाई जर तुम्ही थोडस जरा, कारण आपल्याला घाईत म्हणजे कामं खूप आपल्यावर काय आहे ना, हॉटेल अख्खं मोठं हे आहे. नाही त्याचं काय आहे की पैसे घेऊन येईपर्यंत तुम्हाला थांबावंच लागेल ना, की फ्री होम डिलिव्हरी बरोबर जेवण सुद्धा फ्री. सावी, तू हिशोबात पक्की आहेस ना? अर्थात झोपेतून उठवलं तरी माझा हिशोब चोख असतो. मला सांग, याला इथे येऊन किती वेळ झाला? 13 minutes 17 seconds. Now 18. मग याच्यावर साधारण किती वीज आणि इंटरनेट वाया गेलं असणार आहे आतापर्यंत? ओके वेट. मी सांगते ना, मी सांगते. खूप वाया गेले, प्रचंड वाया गेले आणि त्रास होतोय मला त्याचा. आणि तू का वागतेस माझ्यासारखी? तर मला तुझ्यासारखं वागायला लागणार आहे. थांब आता. थांब. काय करणार आहेस तू? काय करणार आहे? त्याच्याशी कॉलर धरणार आहे आणि बाहेर फेकणार आहे. रिलॅक्स, मी बघते, मी करते हँडल. शांत होत. एक्सक्यूज मी सर. बलिदानो. एक्सक्यूज मी सर. अरे तुम्ही ओरडलात काय? मला वाटलं कटप्पा कसं काय इंग्लिश मध्ये बोलला. एक्सक्यूज मी. काही घेणार का? अहो घेतोच आहे की तुमच्या एंब्या जिब्या. एंब्या जिब्या? हो म्हणजे फ्री वायफाय. 3 मिनिटात 1.5 GB चा अख्खा बाहुबली डाउनलोड झालाय. आता ना बाहुबली 2 डाउनलोड करतो. हा प्रिंट मस्त आहे एकदम, कमाल आहे. बसा ना होतं एकत्र बघू. नाही, यू कॅरी ऑन. पण हे कट्टप्पाने बाहुबली को क्यू मारा हेच बघायला आलात का सोबत काही खायला पण घेणार आहात? हो चालेल ना, आवडेल ना. हो ना, मग बघा, बघता बघता खा किंवा खाता खाता बघा. आफ्टर ऑल विश तुमची डिश आमची. काय आणत सांगा बरं. मला सांगा फ्री काय? नाही ते बोर्डवर लिहिले. फ्री? तुम्ही जे काही मागवाल ना त्या डिशवर केक फ्री. मला ना तुम्ही मस्तपैकी 3 फ्री केक आणा. फ्री केक? नाही सर, कसं आहे ना, तुम्ही जी डिश मागवणार ना त्याच्यावर असणार आहे केक फ्री. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. नाही नाही नाही, काय अशा गोष्टींना मला लगेच समजतात. हा नाही, गैरसमज तुमचा होतोय, माझा होत नाहीये. माझा? काय माझे 3 मित्र येणार आहेत बाहुबली बघायला. ते मागवतील ना काहीतरी डिश, मग तुम्ही फ्री केक देणारच ना. तू काय करा, तो आधीच आणा. हा मग ते आल्यानंतर त्यांच्या डिश मागवतीलच ना. काय पण सर अजून ते मित्र तर. माझ्यावर विश्वास नाहीये का तुमचा? हा नाहीये का? नाही मी जाऊ का? जाऊ का? नाही जात, नाही जात. ठीक आहे, नाही जात, थांबतोय. मी त्या दिवशी 100 रुपयाचे केक मागवले, त्याच्यावर 400 रुपये टिप दिली की नाही? दिली की नाही? येस, थँक्यू फॉर दॅट. आहे की नाही विश्वास? हा आहे की नाही विश्वास? आहे ना? आहे विश्वास आहे तुमचा. हा मला कळतंय. आणि काय, माझे 3 मित्र येणार आहेत, ते आल्यानंतर डिश मागवतीलच ना. हा आणि मग त्याच्यावरती तुम्ही फ्री केक देणार ना, मग तो आधीच आणा आणि ते आल्यानंतर त्यांना डिश द्या. आणि कसं आहे माहितीये का, मला ना त्यांची खूप काळजी आहे. काय ना, त्यांना सगळ्यांना ना हेवी डायबिटीज, शुगरचा प्रॉब्लेम, हेवी डायबिटीज, तिघांना ह्या वयात डायबिटीज. त्यामुळे तुम्ही जा आणि फटाफट डायबिटीज घेऊन या, केक घेऊन या. ठीक आहे सर.